वाजली नभी दुंदुभी पेटले युद्ध असे घनघोर. वाजली नभी दुंदुभी पेटले युद्ध असे घनघोर. भळभळा वाहिले रक्तपात तरी लढले कोकाजी थोर. ही गोष्ट सांगते आज ज्ञातीच्या एक थोर पुरुषाची. ही गोष्ट सांगते आज ज्ञातीच्या एक थोर पुरुषाची. जी ठाऊक नव्हती आजवरी त्या पराक्रमी योद्ध्याची. इसवी सन 1305 मध्ये त्या सुपीक मालव प्रांती. इसवी सन 1305 मध्ये त्या सुपीक मालव प्रांती क्रूर अल्लादीन खिलजीने भंगवली इथली शांती. इथला शासक होता महालक. इथला शासक होता महालक. साम्राज्य मालवी परमारांचे. परी राजामध्ये नव्हते गुण परतविण्या शत्रूच्या वारांचे. अशा वेळी मग उभे ठाकले वीर कोकाजी प्रधान. अशा वेळी मग उभे ठाकले वीर कोकाजी प्रधान. महालकाच्या सेनापतीने उंचवली कायस्थ प्रभूंची मान. कार्तिक मासी चालून आला खिलजी मालव प्रांती. कार्तिक मासी चालून आला खिलजी मालव प्रांती. प्राणपणे लढले कोकाजी जणू घडवून आणण्या क्रांती. पराक्रमाची शर्थ केली पण दैव नसे बलवत्तर. पराक्रमाची शर्थ केली पण दैव नसे बलवत्तर. अश्व अडकता चिखलामध्ये उरेन त्या गत्यंतर. शरवर्षावाने विंधली हरनंदाची छाती. वाने विंधली हरनंदाची छाती. रक्ताचे वाहती पाट चालती तलवारीची पाती. त्या पातीवर कोकाजींचे शिर ठेवूनी नेले. त्या पातीवर कोकाजींचे शिर ठेवूनी नेले. दिल्ली दरवाजावर वीराचे शिर त्याने लटकविले. बलाढ्य शत्रूही चालून येता जो डगमगला ना मुळी. बलाढ्य शत्रूही चालून येता जो डगमगला ना मुळी. अशा शूराने जन्म घेतला कायस्थांच्या कुळी. सार्थ मला अभिमान असे मी प्रभू कुळी जन्मले. सार्थ मला अभिमान असे मी प्रभू कुळी जन्मले. अशा शूर योद्ध्याच्या ठाई नतमस्तक मी झाले. चला ज्ञाती बांधव हो आपण आज मनी हा प्रण करूया. चला ज्ञाती बांधव हो आपण आज मनी हा प्रण करूया. जिथे सांडले रक्तवीराचे तिथेच स्मारक उभारूया. जिथे सांडले रक्तवीराचे तिथेच स्मारक उभारूया. वा. नमस्कार. चंदेरी मुलाखत आम्ही रचनाकारच्या ह्या उपक्रमात आज जी ऐतिहासिक विषयावर आपण कविता ऐकली त्या स्मृतिताई आंबेगावकर. नमस्कार स्मृतिताई, खूप खूप स्वागत. आणि नमस्कार. नमस्कार आभाताई. आणि उत्तम कविता. आजची ज्या गप्पाही आपण त्यांनीच सुरुवात करू की अशी ऐतिहासिक कविता लिहिण्याचं तुम्हाला जी स्फूर्ती आहे किंवा जी प्रेरणा आहे ती कुठून मिळाली? ऍक्च्युली मी सिकेपी कायस्थ म्हणजे कायस्थ प्रभू या जातीची आहे. तर आमच्या इथे आमच्या जातीचे जे हे होते म्हणजे मेन जे अध्यक्ष वगैरे होते तर त्यांनी एक ज्ञाती बांधवांना एकत्रित आणण्यासाठी म्हणून इंदोरला आलेले होते. त्यावेळेस कोकाजी प्रधानांविषयी मला कळलं त्यांच्याकडनं. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं की मी स्वतः मालव प्रांतातली राहणारी आणि इतक्या शूर योद्ध्याविषयी आपल्याला अजून माहित नाहीये. त्यांनी ती माहिती दिल्यानंतर अगदी मन भारावून गेल्यासारखं झालं. आणि आपला जो मांडवगड आहे मांडू त्या राज्यामध्ये तो मालव प्रांत पूर्ण म्हटला जातो आणि तिथे ते युद्ध लढले गेले. आणि त्याच्यामध्ये पराक्रमाची कोकाजी प्रधान यांनी शर्थ केली. आणि अतिशय म्हणजे अल्लादीन खिलजीचं सैन्य खूप मोठं होतं. ते तेवढ्या याला ते पुरे पडणार नव्हते हे एवढं माहीत असून सुद्धा अगदी तुटपुंजा सेनेसकट त्यांनी निर्धाराने ते सामोरे गेले अल्लादीन खिलजीला. आणि पराक्रमाची अत्यंत शर्थ केली त्यांनी तिथे. तर म्हणजे हे वाचून फार मन भरून आले आणि मला ही कविता सुचली.
तर क्या ती बात. मी आमच्या ज्ञातीचं जे अखिल भारतीय सीकेपी संमेलन पुण्याला झालं होतं, तर त्यात मला पहिला क्रमांक मिळाला या कवितेला. वा, तर सुंदर. तर स्मृतीताई, आता गप्पा मारता मारता तुम्ही सांगितलं की तुम्ही आंबे गावातले आहे. तर आम्हाला हो तुमच्या पारिवारिक पृष्ठभूमीबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. हो. मूळचे आम्ही आंबेगावचे, पण म्हणजे आंबेगावचा तेवढा संबंध आमचा नाही राहिला. कारण काय, माझं माहेर बडोद्याचं. माझी हां, माझी आई मुंबईची, डोंबिवलीतली. पण लग्न होऊन ती बडोद्याला आली आणि माझं पूर्ण शिक्षण बडोद्यात झालं. आणि इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा मी बडोद्यातनंच शिकत मोठी झालेली आहे. आई मुंबईची असल्यामुळे घरातील वातावरण जे आहे ते पूर्ण म्हणजे मराठीमय होतं आणि आईची अशी सक्त ताकीद होती, की इथे गुजराती बहुल भाग हा असला तरी सुद्धा तुम्ही घराच्या बाहेर गुजरातीमध्ये किंवा कुठच्याही भाषेत बोला, पण घरामध्ये मराठीतच भाषण झालं पाहिजे. हे आईचा एक सक्त हे होता, नियम होता. आणि त्यामुळे तिने मला मराठी शाळेतच घातलं होतं. बडोद्याला असं वाटतं, अरे की वा. आहे गुजरात हां, पण तिकडे बहुसंख्य लोक मराठी आहेत म्हणजे आपले. तर काही काही जो आम्ही राहत होतो त्या एरियात जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही, की आपण गुजरातीत आहोत. आमच्या त्यावेळची ही परिस्थिती होती. आता बहुतेक थोडंसं गुजराती हे वाढलं असेल प्राभुत्य. पण म्हणजे माझ्या वेळेस तरी खूप मराठी वगैरे होते आणि अरे वा. शाळा सुद्धा होत्या मराठी. त्यामुळे मी मराठी शाळेत शिकल्यामुळे मला भाषेविषयी आणि साहित्याविषयी ओढ लागली. आणि साहित्याविषयी ओढ लागली, तर ही जी ओढ आहे ती लेखनात केव्हा उतरली? अ, मला लहानपणा म्हणजे माझी आईचं माहेरचं जे पृष्ठभूमी आहे ना, माझे 7 मामा आणि 1 मावशी. तर त्यातले हं, माझे 2 मामा तर एक संस्कृत मधला प्रोफेसर, एक शाळेत प्रोफेसर, आणखीन एक जो आहे तो आर्टिस्ट आहे. कमर्शियल आर्टिस्ट होता. हां. तर एक मामा पुण्याचा वगैरे असं सगळं असल्यामुळे ती आवड आईला लहानपणापासून म्हणजे आईला होती आणि मी तिच्या सान्निध्यात वाढल्यामुळे लहानपणी मामा आला, की आई वसंत बापटांच्या, विंदा करंदीकरांच्या कविता म्हणताना मी ऐकलेल्या आहेत. क्या बात. त्यामुळे मला ती लहानपणापासून वाचनाची पण गोडी लागली. मी बऱ्याच म्हणजे वि. स. खांडेकर करांची ययाती, अमृतवेल ह्या हे वाचलेले, मृत्युंजय वाचत वाचत म्हणजे असं मला वाचनाची पहिले गोडी लागली आणि हं. त्यामुळे मग आपसूक कवितेकडे आणि लेखनाकडे मी वळले. क्या असं. बात. वा वा. मग पहिली कविता किंवा पहिली कथा किंवा लेख तुम्ही कोणत्या वयात लिहिला? मी 7वीत असताना एक छोटीशी अशी कविता लिहिली. 7वीत असताना. त्याच्याविषयी सुद्धा मी तुम्हाला थोडं सांगीन, की बडोद्याला ना माकडं खूप यायची म्हणजे रहिवासी वस्तीमध्ये सुद्धा हं. माकडं यायची. काळ्या तोंडाची जी माकडं असतात ना, ती हं. म्हणजे अशी पूर्ण थव्याच्या थव्यामध्ये अशी माकडं यायची आणि ज्यांचं घर उघडं दिसेल ना, तिथे आतमध्ये जाऊन ते काहीतरी उपद्व्याप करणार वगैरे असं सगळं ठरलेलं. म्हणजे लोकांना माकडांची सवय झालेली म्हणजे असं आमच्याकडचं हे होतं. तर त्यावरनं मला एक कविता सुचली सहजपणे. वा. तर खूप. तर ती हां, जरूर ऐकते. 4-5 ओळींची पण ती लहानपणीची कविता आहे. मी ती वाचून दाखवते. शेपटीवाले एक माकड खाऊ खायला घरात घुसले. शेपटीवाले एक माकड खाऊ खायला घरात घुसले. ओट्यावरती बसून ऐटीत इथे तिथे ते शोधू लागले. ओट्यावरती बसून ऐटीत इथे तिथे ते शोधू लागले. दिसता पोळ्यांचा डब्बा मग करू लागले चट्टामट्टा. दिसता पोळ्यांचा डब्बा मग करू लागले चट्टामट्टा. मागून आईच्या लाटण्याचा जोरदार मग बसला रट्टा. मागून आईच्या लाटण्याचा
जोरदार मग बसला रट्टा. धूम पळाले माकड दादा हातातील पोळ्या सोडून. धूम पळाले माकड दादा हातातील पोळ्या सोडून. रागाने पुटपुटत आईने दार घट्ट घेतले ओढून. रागाने पुटपुटत आईने दार घट्ट घेतले ओढून. क्या बात ही आहे. एक मला सहज शिकलेली कविता त्यावेळेची. हो, म्हणजे छंदात लिहायला तुम्हाला जे वाचनामुळे एक हा, एक सुख आलं ते खूपच सुंदर. आणि बरोबर. त्यावेळेस तुमच्या छंद काय किंवा काय हे कळत नव्हतं, पण हा आपसूक म्हणजे ते यमक असं आलं असेल म्हणजे असं मला यमक वाटतं. जुळवायचं एक यमक जुळवणं. लक्षात होता. बरोबर. हा. अ, तुम्ही तुमच्या बद्दल सांगताना असंही सांगितलं की तुम्ही कथक नृत्याचं पण प्रशिक्षण घेतलंय आणि कंठसंगीतातही तुम्ही प्रशिक्षण हो, घेतलंय. तर हो. ही यात्रा कशी होती? आणि अजूनही तुम्ही कथक शिकवता का किंवा करता का? अ, मला म्हणजे माझ्या आईचा एक अजून एक सांगायचं म्हणजे तिचा आवाज चांगला होता आईचा. आणि तिला नाटकाची सुद्धा आवड होती. बडोद्याला आलेले असताना तिने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे 2दा बक्षिसं मिळवलेले आहेत आईनी. तर ती आम्हाला नाटकाच्या तालमीला घेऊन जायची रात्री. तर तेव्हा मी तिच्याबरोबरच जायचे आणि गाण्याचा तिला आवाज असल्यामुळे ते म्हणजे माझ्यामध्ये आलं असेल किंवा काय, पण मला पण तिने प्रोत्साहन दिलं की तू गाणं सुद्धा शिक. तर मी इकडे एकीकडे शिक्षण घेत असताना वाणिज्य पदवीचं शिक्षण घेत असताना मी शाळेपासूनच कंठसंगीत शिकायला सुरुवात केली. बडोद्याला कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स म्हणून युनिव्हर्सिटी आहे, ती एम-एस युनिव्हर्सिटीशीच अफिलिएटेड आहे. तर तिथे मी कंठसंगीताची काही वर्षे केली आणि आमचं कंठसंगीत शिकत असताना शेजारीच कथ्थक नृत्याचे क्लास होते. तर माझं मन आपसुकपणे म्हणजे ते बघून मला फार असं वाटलं, की आपण गाणं तर शिकतोय, पण मला नृत्यात सुद्धा आवड आहे. हम्म. तर मग मी आईच्या मागे लागून कथक नृत्य शिकायला सुरुवात केली. क्या बात. तर आई हो, तर म्हणजे मी ते कंठसंगीत पूर्ण नव्हतं केलं ऍक्च्युली हा. त्यावेळेस, पण 10वीचं वर्ष असल्यामुळे मी गॅप घेतला, की हम्म. म्हणजे ह्याच्यामध्ये अभ्यासात व्यत्यय नको म्हणून. हम्म. पण त्यावेळेस मग मी 10वी झाल्यानंतर कंठसंगीत अर्धवट सोडलं आणि कथक नृत्याला ऍडमिशन घेतली आणि त्याची 5 वर्ष जी विशारदची आहे ती हो, पूर्ण केली. क्या बात. असं झालं. हो. मग कोण तुम्हाला कोण शिकवायला होतं काय म्हणजे विशारद केलं म्हणजे अर्थातच गांधर्व महाविद्यालयातून केलं असेल. हां, ते गांधर्व महाविद्यालयातूनच होतं बहुतेक तर म्हणजे पण मी तिथे हरीश गांगानी आणि सुंदरलाल गांगानी यांचं नाव जर कधी आपण हो ऐकलं हो हो, असेल, बिलकुल खूप ते तर. हो, हां, हां, तर यक्ष सुंदरलाल घराण्याचे गांगानीची स्तंभ 2 मोठे. मुख्य हां, प्रवर्तक आहेत ते तर. हो, हम्म. हो. वा वा. सुंदरलाल गांगानी चे 2 मुलं हरीश गांगानी आणि जगदीश गांगानी. तर त्यातनं मी हरीश गांगानी यांच्याकडे शिकले. जगदीश गांगानी सुद्धा मधनं मधनं त्यावेळेस शिकवायला यायचे, पण ते स्वतःचे त्यावेळेस म्हणजे स्टेज शोज वगैरे करायचे. हम्म. तर मला जास्तीत जास्त हरीश गांगानी यांच्याकडनं मी शिकलेले. वाह, क्या बात है. तर आपल्या समूहात अनेक दर्दी साहित्यिक आहेत ज्यांना गाण्याची आणि नृत्याची आवड आहे. तर एखादा बोल जर तुम्हाला मी अनुरोध केला की बोलून दाखवा तुम्ही जो कथक मध्ये शिकला होता जर पाठ असला तर. हं. आउट ऑफ कोर्स प्रश्न आलाय का? नाही, नाही. मी हो, प्रयत्न करते जेवढा एखादा पलटा म्हणजे बिलकुल. मुरली की धुन सुन बाजत मृदंग धुन धिदिकिट धुकिट धिकिट थिम तनत करत उठ हिरत फिरत चित चंद्र चपल चपला चली लचकत लचक लचक कटी मटक मटक मुख मंद हसत मन मोहन मन माधो मन मोहन मन माधो मन मोहन मन माधो. वाह वाह वाह, क्या बात है. तर असं छान कविता तुम्ही आम्हाला ऐकवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण आता धन्यवाद. कवितेकडे वळूया. तर तुम्ही हिंदीत
लिहिता की आपसूक हिंदी फार मराठी? कमी लिहिते. हा. हा. हिंदीमध्ये माझ्या जरा चुका होतात, म्हणजे हा. ह्याच्यात ते मला हिंदीमध्ये वाटतं एवढं नाही जमत, स्वाभाविक पण आहे, कारण ज्या मात्रा वेलांट्या आहेत त्या वेगवेगळ्या असल्यामुळे ते मराठी वेगळ्या असतात. बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांना ते हिंदीत चुकतं आणि हिंदी बोलणाऱ्यांना मराठीत चुकतं. ते फारच एक बरोबर. स्वाभाविक प्रक्रिया आहे म्हणजे त्याची. बोलून दाखवताना ते व्यवस्थित वाटतं, हो, पण मी जेव्हा लिहिते तेव्हा त्या लिहिण्याच्या, त्या वर्तनीच्या ज्या चुका असतात त्या होतात. खरंय. तर हो, त्यामुळे माझेही हा. मराठीत होतात, त्यामुळे मी समजू शकते की काय त्रास होत असेल. असं होतं. आपण मराठी कविता ऐकूया नक्कीच. एक दोन कविता तुम्ही इथे सादर करू हो, शकता. नक्कीच. मी बडोद्याला झालेली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता म्हणजे सादर करण्याचं मला हे मिळालं होतं. आणि यवतमाळला सुद्धा मी गेले होते, आणि कवी कट्टा तिथे होता. त्यावेळेस मी तिथे जी सादर केली होती ती कविता मी जरूर. सादर करते. कवितेचं नाव आहे मृगजळ. काय अन कोणास सांगू अंतरीच्या वेदना, काय अन कोणास सांगू अंतरीच्या वेदना, मी मुकी झालेच आहे अनमुक्या ह्या भावना, मी मुकी झालेच आहे अनमुक्या ह्या भावना. वाचुनी जगातील घटना थिजल्या डोळ्यांस प्रश्न हा, वाचुनी जगातील घटना थिजल्या डोळ्यांस प्रश्न हा, काय मी आता लिहू ही लेखणीस विवंचना, काय मी आता लिहू ही लेखणीस विवंचना. रात्र काळोखात गेली सोबतीला हुंदका, रात्र काळोखात गेली सोबतीला हुंदका, दिवस मग आलाच नाही कवडशाची कल्पना, दिवस मग आलाच नाही कवडशाची कल्पना. मारवा आलापला मी कंठ काहा दाटला, मारवा आलापला मी कंठ काहा दाटला, सूर मग जुळलेच नाही साज देती सांत्वना, सूर मग जुळलेच नाही साज देती सांत्वना. वाट चालले धुक्याची मार्ग काट्यांनी वेढला, वाट चालले धुक्याची मार्ग काट्यांनी वेढला, रक्ताळल्या पायांच माझ्या ओळखीच्या यातना, रक्ताळल्या पायांच माझ्या ओळखीच्या यातना. झाकले मी मज तरीही कळती वासना डोळ्यातल्या, झाकले मी मज तरीही कळती वासना डोळ्यातल्या, निर्वस्त्र करते नजर त्यांची पाहिली जणू वारांगना, निर्वस्त्र करते नजर त्यांची पाहिली जणू वारांगना. तप्त मरुभूमीत मजला मृगजळाची आस का, तप्त मरुभूमीत मजला मृगजळाची आस का, जवळ जाऊन पाहते तर शुष्क ही संवेदना, जवळ जाऊन पाहते तर शुष्क ही संवेदना. वाह, क्या बात आहे. खूपच सुंदर, खूप सुंदर. हा. एक अजून काही कविता. गोष्टींनी ना मनाला खूप त्रास हो, झाला ना, की असं म्हणजे काही आपण पेपरमध्ये वाचतो किंवा अशा आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात ना, तर त्याच्यामुळे मन अगदी खिन्न होतं. खरंय. तर त्या खिन्न अवस्थेत सुचलेली ही कविता. कविता. वाह. एक अजून कविता आपण घेऊ आणि मग गप्पांना विराम देऊ. ठीक आहे. हं. मी एक कोरोनाच्या काळामध्ये लिहिलेली कविता आहे. ती सुद्धा म्हणजे असंच आजूबाजूला जे बघत आले आणि त्यामुळे सुचलेली ही कविता आहे. कोरोना अगदी पीकवर जेव्हा होता, त्यावेळेस मी लिहिलेली ही कविता आहे. कवितेचं नाव आहे आता तरी बोल. इच्छा काय देवा तुझी आता तरी बोल, इच्छा काय देवा तुझी आता तरी बोल, जगणं तुझ्या लेकरांचं झालंय मातीमोल. इच्छा काय देवा तुझी आता तरी बोल, जगणं तुझ्या लेकरांचं झालंय मातीमोल. दवाखाने ओसंडले स्मशाने पडत आहेत कमी, दवाखाने ओसंडले स्मशाने पडत आहेत कमी, कोण कुणाच्या देणार आता आयुष्याची हमी. तूच घडवला माणूस अवस्था बघ त्याची, तूच घडवला माणूस अवस्था बघ त्याची,
दवाखाने पालथे घालतोय औषध ऑक्सिजनसाठी. तूच घडवला माणूस अवस्था बघ त्याची. दवाखाने पालथे घालतोय औषध ऑक्सिजनसाठी. काळोख दाटला चोहीकडे घुसमटला अंतरात श्वास. काळोख दाटला चोहीकडे घुसमटला अंतरात श्वास. प्रकाशाच्या किरणाची प्रत्येकाच्या मनी आस. प्रकाशाच्या किरणाची प्रत्येकाच्या मनी आस. छत्र हरपते डोक्यावरचे कुठे हरपतोय काळीच तुकडा. छत्र हरपते डोक्यावरचे कुठे हरपतोय काळीच तुकडा. सरळ सोप्या सरळ सोप्या ह्या जगण्याचा मार्ग का असा वाकडा तिकडा. कर ना सगळे पूर्वीसारखे हसणे गाणे बागडणे. कर ना सगळे पूर्वीसारखे हसणे गाणे बागडणे. आप्तांची ती घट्ट मिठी अन मित्रांसोबत वावरणे. कर ना सगळे पूर्वीसारखे हसणे गाणे बागडणे. आप्तांची ती घट्ट मिठी अन मित्रांसोबत वावरणे. ताकद दे रे लढण्याची अन उपाय ठरवू नकोस फोल. ताकद दे रे लढण्याची अन उपाय ठरवू नकोस फोल. इच्छा काय देवा तुझी आता तरी बोल. इच्छा काय देवा तुझी आता तरी बोल. वा, खूप मार्मिक आणि अगदी जसं तसं चित्रण करणारी कविता. खूप खूप धन्यवाद स्मृतीताई. आणि तुम्ही योग विशारद सुद्धा आहात आणि योगच्या चे वर्ग घेता. अशीच तुमची वाटचाल सुरू राहू द्या. खूप यश तुम्हाला मिळू द्या आणि इतक्या सुंदर सुंदर ज्या कविता लिहिल्या आहेत त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध होऊ द्या अशी शुभेच्छा. खूप खूप आणि धन्यवाद. पुन्हा भेटू. हा, तुमचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. खूप छान मुलाखत घेतलीत आणि माय मावशी आणि आम्ही रचनाकार त्या सर्व रचनाकारांना माझा नमस्कार आणि अलकनंदा ताईंचे खूप खूप आभार. सुषमाताई अवधूत ज्यांनी मला या समूहामध्ये जोडलं त्यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहे मी मला ही संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार ताई. धन्यवाद.